अथ श्री साई सच्चरित अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज चक्रवर्ती शांती सिंहासनस्थमूर्ती नमो स्वानंद साम्राज्यपती अनन्यगती गुरुराज अभेद भक्ती सहज स्थिती उभयभागी चवर्या वारिती स्वानुभूती सद्य प्रतिती जया विजिती अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थित वेत्रधारी शांती संवित्त षडरी माया मोहवृत्ती चेतेन तगती क्षणभरी कायया सभेचा थाट 4-6-18 भाट चिन्मया चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्ट प्रधान सेवारत शांतिदांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञानखंडाचा प्रहार पाहो निजाचा उद्यत कर कापे तरतर भवृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ दलिलिसिकाया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पण पटविली पूर्ण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पुरवणी निष्काम तो करी पावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया ब्रह्मोपचारी काय आदर परिते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरुण घेऊनी अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधनी टिकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेत लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय किजे स्वये सद्गुरु सीच लावणे सोये शिष्यासन टावे निज अपाय न कळत उपाय गुरु करी गुरुपरीस आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परम शरण्य शरण अनन्य होऊ त्या अपमूत जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तुसी परमाश्चर्येसी निजभक्ता तू जाता कल्पतरुसी तो पूर्वी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पूर्वी गुरुधेनुची तिहून तोरवी अचिंत्य दानी ऐसी ही पदवी कोण मिरवी तिजविण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणतले गताध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोक्ता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिते निजभक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकदा ऐसाची एक भक्त भावार्थी परिनिमग्न न धनसंचयार्थी ऐकुनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संतती संपत्ती दासदासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी झाल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणे चोपे नाही ब्रह्म जाणणे ते तुझ सम लोभिया बेणे प्रकट होणे दुर्घट
द्रव्यदारा सुतान परीती ठावी न जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती तेई त्रिकामटेकडे उगाच बैसती सुतकांती ती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्म जिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा दिवसा पूर्वीला ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी परतभाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन साई मन मग वदती मधुर वचन श्रोता श्रवणते किजे हा साई कथा कल्पतरू अवधान पय पाने सदरू जव जव वाडे श्रोतया आदरू प्रसवेल फलभारू तव तव रसभावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पी तो फुलेल मधुर फल भारी तो लावेल इच्छा पुरेल भोक्त्यांची म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा हे चालो दरुणी जीवा जन म्हणती शिर्डीकर बाबा ब्रह्म दाविती अवलिंबे म्हणून इतका दूर आलो मार्ग कंटिता फार श्रमलो तरी ते ब्रह्म जरी लादलो कृतकृत्य झालो म्हणेना बाबा वदती न करी चिंता ब्रह्मदाविन रोकडे आता येते न उदारीची वार्ता तुझ सम पुसताची दुर्लभ मागती बहुत धनसंपदा निवारा म्हणती रोगापदा मागती लौकिक मानद राज्यपदा सौख्य सदा मागती केवळ ऐहिक सुखा लागून जन शिर्डीस येती दावुनी लागती मज फकीराचे भजनी ब्रह्म कोणीही न मागती तैशियांचा मज सुकाळ तुझशी सारिक्यांचाच दुकाळ ब्रह्मजिज्ञासूंचा मी भुकाळ पर्व काळ हा मजला जया ब्रह्मवस्तू बेणे रवी शशींचे नियत चालणे नियमे उगवणे नियमे वाळ मावळणे प्रकाश चांदणे नेमस्त ग्रीष्म वसंतादी ऋतुकाळ इंद्रादी देव लोकपाळ नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ त्या सर्वा मूळ हे ब्रह्म म्हणून शरीर विस्त्रन सनादी सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी त्याविण पुनरावर्तन निरविधी लागेल बाधित पाठीसी ते हे ब्रह्म जाणल्या विण होईल जरी शरीरपतन पिच्छा पुरविल संसार बंधन पुनर्जनन सुखेना ब्रह्मची कायमी तुझ सगळे दावितो पा ब्रह्मगुंडाळे ते जे तुझ नखशिखांत वेंटाळे ते मी आगळे उकलितो कायती सुधा मधुरवाणी कैवला द्वैत सुखाची खाणी संशय दोलारूढ जे प्राणी दुर्धरणी समर्थ आपातरमणीय सुखप्रलोभनी गुंतले जे दिवस रजनी तयांसही बाबांची वचन सरणी विहितांचरणी प्रस्थापी चिंतामणी प्रसन्न होता लौकिक सौख्य चढेल हाता लादेल सर्व स्वर्ग संपत्तिमत्ता महेंद्र होता प्रसन्न याहुनी गुरुची अलौकिकता गुरु समान नाही दाता दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता सुप्रसन्नता पावलिया तया गोड कथेच्या श्रवणे होईल संसार दुःखा विसरणे ब्रह्मार्थियांसी कैसे शिकवणे तेही जाणणे बाबांही असो मग त्या ते बैसविले क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले जणू त्या प्रश्नांचे भानची हरपले ऐसे दाविले तयाला मग बाबांनी काय केले मुलास एका निकट बोलाविले जामणती सत्वर वाहिले जे दे नंदुला निरोपकी 5 रुपये उसनवारी बाबांस आहे निकड बारी हात उसने क्षणभरी दे झडकरी म्हण त्याला मुलगा गेला नंदूचे घरा कुलूप होते तयाचे द्वारा येऊनी तात्काळ माघारा समाचार निवेदिले बाबा म्हणती जापरतोनी असेल घरी बाळा वाणी तोच निरोप त्याते देऊनी दृपये घेऊनी येई जा व्यर्थ गेली येई ही फेरी बाळाही तेव्हा नवता घरी मुलगा घडरी जे जे परी सादर करी बाबांसी आणखी एका दोघा ठाई बाबा दाडिती तया लवलाही तकला हेल पाटिया पायी कदर कपर्दिक काही लादेना नंदू अथवा बाळावाणी एकही ते वेळी घरी न कोणी बाबांसही जाण पूर्णपणे अंतर्ज्ञानी महाराज
चालते बोलते ब्रह्मसाई 5 रुपयास अडेल काही परी त्या ब्रह्मर्तिया पायी ते हे नवलाई मांडली पाहुणा येता घरा तयाचिया पाहुणचारा केले जे मिष्टान्न वा निशिरा भोगई इतरा लादे तो तैसा हा ब्रह्मभोक्ता करुणिया पुढारा निमित्ता महाराज उपदिशेते भक्ता कल्याणार्था सकळांच्या 50,200 रुपये नोटांचे पुडके होते त्या ब्रह्मार्तियाचे खिशात तेथे ते साईनाथे जाणिले हे काय त्या ब्रह्मार्तिया न कळे नवते काय तयास डोळे खिशात असता नोटांचे भेंडोळे विकल्प घोळे नडला साईंस 5 रुपया उदार आणि त्याही एक घटकाभर त्याही द्यावया नाही धीर ब्रह्म साक्षात्कार मागूये साई महाराज सत्यवचनी रकमही लहान हात उसनी देऊनी पहावे येताच मनी विकल्प येऊनी आदळे 5 रुपयांची कथा ती काय परिते द्यावया जीवन होय एवढी जया लाववे न सोय लोभ स्वयमेव तो जन्मे इतर कोणी बाळा भोळा जयाला बाबांचा खरा जिवाळा उसनवारीचा तो सोहळा उघड्या डोळा भगताना ब्रह्मार्था जो इतका तानेला त्याला हा प्रश्न नसेल का उकलला ऐसे न यत्किंचित वाटे मजला परी तो ग्रासीला धनमोहे स्वस्त बैसावे तेही नाही सुटली परत जाण्याची घाई तो म्हणे अहो बाबा साई ब्रह्मठाई पाडाकी बाबा म्हणती बैसल्या टाई ब्रह्म दावावे येच उपायी केले येतवर उपाय पाही कळले नाहीच का तुम्हा ब्रह्मा लागी पंचप्राण पंचेंद्रिय ज्ञान अहंकार बुद्धिमन लागती समर्पण करावया ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट सुलभन सर्वा सरसकट उदयकाल होता ते प्रकट लाभे अवचट सभाग्या हिरण्यगर्भ पदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त तोची ब्रह्मविद्येसी अधिकृत अनासक्त इतरत्र अंगी विरक्ती न लवलेश ऐसियासी ब्रह्मतत्वोपदेश कोणीही जरी केला अशेष काय त्या यश येईल अबाधित ब्रह्मबोधन उत्तमाधिकार्या ग्रहण मध्यमाधिकारी जन परंपरे अधीन सर्वदा एका विहंगम मार्गसेवन दुजिया परंपरा सोपान परिया अनधिकार्या लागून वावगा शिणब्रह्माचा एका आत्मविवेका वाचून अनाही निरतिशय प्राप्ती साधन हे जरी सत्य वेदांत वचन ते काय अधीन सर्वांच्या अभ्यास आणि श्रमरोकडे करू लागती हाडांची काडे तई ते गुरुकृपा उजियेडे हाती चढे हळूहळू मी एक ईश्वर मी नियंता हिरण्यगर्भ जय चढे अहंता स्वरूप पडे विस्मरणता प्रादुर्भूतता विश्वाची ब्रह्माहम स्मृती होता ज्ञान ज्ञाता होय स्वरूपी लीन तैच विश्वाभास विसर्जन श्रुती गर्जन करीते की होता स्वप्नबोधोत्पत्ती ब्रह्माकारांत करणवृत्ती ब्रह्माग्नित विश्वाची आहुती होते विभूती सृष्टीची जीवांची ही हेच स्थिती होते जेव्हा भ्रमनिवृत्ती रजून किरण आणि शुक्ती आभासा मुक्ती तात्काळ शुक्त ज्ञान तेच रजत बाण रजत ज्ञान तेची शुक्ती ज्ञान भ्रमनिवृत्ती काली क्रौप्यावसान शुक्ती काविज्ञान निर्भेळ अनन्य मोहाचे हे लक्षण ज्ञान दीपाचे करा उजळण अज्ञान मला करा शालन निर्दाळन तै प्रतिभासा जन्म मृत्यूचा नसता बंध असता किमर्थ मोक्ष निर्बंध वेदांता आम्हा काय संबंध मगा प्रबंध कायसा आहे मी बद्ध व्हावे निर्मुक्त ऐसा जो दृढनिश्चयासक्त तोच येतील अधिकार फक्त न युक्त अत्यज्ञ वातज्ञ बद्धची नाही कैची मुक्ती हेतो आहे वस्तुस्थिती बद्धमुक्तता गुणसंगाती आहे प्रतिती अवघिया द्वितीयाचा अभाव जेते बांधी सोडी कवण कवणाते कोणीही न बद्धवा मुक्तते ते द्वैत अद्वैते गेलिया दिनरजनी हे प्रकार उत्पादी काय दिनकर हातो दृग्दोष व्यवहार दिवाकर अलिप्त मी एक करता मी एक भोक्ता हा अभिमान धरुनी चित्ता
स्वर्गनरक सुखासुख सुखासुख अनुभविता वासनासक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्मनाशादी विकारवर्जित ओंकाराक्षर प्रतीकवांत अन्याद्यनंत संततजो जयाची शरणमात्रात्मदृष्टी स्वये निराळा निराळी सृष्टी तयास आत्मज्ञानाची कष्टी परमावृष्टी लादेना. वाण्यादी सर्वेंद्रियांचा लय करामनी वा कृतनिश्चय त्या मनाचा काय कराक्षय घ्यावा ठाय बुद्धीचा. प्रकाश स्वरूप जे ज्ञानबुद्धी मनासी ते लावा समाधी मनासह सर्वेंद्रिय समृद्धी एका स्वाधीन बुद्धीच्या. घटासी अद्य कारणमाती इंद्रिया बुद्धी तैशाच स्थिती ते तयांची नित्यस्थिती ऐसी हे व्याप्ती बुद्धीची. बुद्धी निज व्यापकपणे व्यापी मनादी सकल करणे बुद्धीस महत्त्वी निरविणे महत समर्पणे आत्मत्वी ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप निर्धार. मगरजत मृगजल सर्पाकार दुर्विकार केवळ ते तो हा अशेष विशेष रहित जन्मापक्ष विवर्जित यदृश्यने विणक नाही स्वहित साधू सतत बोलती. कार्यमात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण पुरापी नवहा पुराण बुद्धिहीन स्वभावे आकाशवत अविच्छिन्न जन्मविनाश विलक्षण ओम प्रणव जयाचे आलंबन निरालंबन निष्कलजो. परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य ओम तत्प्रतीक धातव्य उपासितव्य सर्वदा. सर्व वेदांचे जे सार प्रणव स्वरूप तोच ओंकार तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा. वेदस्वये जे प्रतिपादिती जे अतिप्रयत्ने जनसंपादिती यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती ओमपद म्हणती तयासी. असो तया पदाचा आक्रम करू जाता जरी दुर्गम तरी ते अभ्यासिया सुगम होता परमगुरुकृपा. इंद्रियांमाजिल जी स्थूल परम तेतुनि धरिता अनुक्रम आदरिता सूक्ष्म तारतम्यक्रम साधे अविश्रम साधका. ते हे ओम शाब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार साक्षात्कार वर्तने अविपरिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य भक्त अनन्य सद्गुरूचा. अध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिविध तापी तापले जे सदैव ते कैचे भोगिती हे सुदैव वैभव हे एक संतांचे. अविद्येपोटी उपजे संस्कृती व्यापासोन व्यावया निवृत्ती साधन जे ब्रह्मात्मैकत्ववृत्ती तयाची प्राप्ती ये ठाई. विषयकल्पना शून्यस्थिती अहम ब्रह्मास्मिती वृत्ती या महावाक्याच्या आवृत्ती. बुद्ध प्रवृत्ती होईल जय गुरुवचन शास्त्र प्रतिती अंतर्बाह्य करणवृत्ती मनास उपरमा पावती. आत्मसंवित्ती लाभे तैच सम्यक दर्शन प्राप्ती विषयार्थादी जड निवृत्ती तुटे अविद्यादी हृदयग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट. कवड शांतीला अतिसूक्ष्मकण तयाहूनही सूक्ष्म प्रमाण तया आणुहुनही अणियान आत्मानुसमान आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण त्याहूनही आत्मा महिमान परी हे सर्व सापेक्ष प्रमाण आत्मा प्रमाणातीत तो. सूक्ष्मे अणोरणीयान महत्वे पहत परिमाणवान एवं नामरूपादी केवळ उपाधी जाण आत्मा परिपूर्ण निरुपाधिक. आत्म्यासनात जन्मना मरण नाही तयासी मूल कारण अजनित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम. ओमकार प्रतीक जे ब्रह्म तेच त्याचे स्वरूप परम आगमनी गमान सही दुर्गम ते काय सुगम सर्वत्र. जया निर्धारिता वेद तकले तपस्वी वनवासी झाले उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान. पावावया आत्मस्वरूपाची टावा
अभेददर्शी आचार्याची वावा तदितरांचा कोण केवा रिघावा न ते तार्किका केवळ तार्किका न ते तारा भ्रमारवर्तीं फिरेल गरगरा आगम आचार्या विना इतरा स्थिरावेना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती 184 फेरे आगम आचार्यदूत एकची पुरे मग तुनुरे नवलेश लवलेश इतरा न साधे जे बहु सायासे तेच साधील तो अल्पायासे जो दृढधरी त्या सद्गुरूचे कासे तया प्रकाशे सद्विद्या सकार्य विद्या जेथ सरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नाम त्या हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट यदर्थ करीती बहुकष्ट जे निरंतर ब्रह्मा योगनिष्ठ अंतर्निष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचळ उठे विषयांची कळबळ झालिया स्वरूपी निश्चळ येई विकळतास विषयांते स्वरूपी जो विमुख विषयतया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषय मुख फिरविती मोक्षमात्राचीच इच्छा करी अन्यार्थीं निरिच्च अभ्यंतरी य परत्रार्थ तृष्णालेशन धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एका लक्षणे उणा मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाणा तो केवळ मुमुक्षुचा ब्रह्महाणा जैसा काणा देखणा अहंकार गाळाला विणा न होता लोभाचे निर्मूलना न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना देहात्मबुद्धी हेच भ्रांती बंधासी कारण आसक्ती सोडा विषय कल्पना स्फूर्ती ब्रह्मप्राप्ती हाती ये निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म सविशेष निरूपण हेची वर्म हाची धर्म धीमंदा आत्मा गूढ सर्वांभूती हे तत्व जाणती वेदांती तरी यावी सर्वत्र अनुभूती ऐसी प्रतीती कैसेनी आधी लागे चित्तशुद्धी वरी सूक्ष्म कुशाग्र बुद्धी तेव्हाच प्रकटे हा त्रिशुद्धी कृपा समृद्धी स्वयमेव आत्मा नित्य अविकृत आत्मा विदतो शोकरहित तोच धैर्यवंत श्रीमंत भवनिर्मुक्त तो सदा येत न चले प्रवचनयुक्त किंवा ग्रंथार्थ धारणा शक्ती अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती काही उपपत्ती लागेना आत्मा नित्य विकृत शरीर अनित्य अवस्थित हे जाणून साधे जो स्वहित विहित दक्षतो आत्मज्ञानी सदा निर्भय एक अद्वितीय जेपणाचा पुसिला टाय शोकात्यय दृढफळे आत्मा जरी दुर्विज्ञेय नाथुडे प्रवचन श्रवणे टाय केवळ मेधा करील काय तरीही सुविज्ञेय उपाये जो स्वये सर्वत्र निष्काम आत्मज्ञानैकमात्र काम ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम तयासची परमलाभा श्रवणाधिकारी तोच मी आहे ऐसिया अभेददृष्टी जो पाहे हेच अनुसंधान जयाचे राहे आत्मा अनुग्रहे वरित्या सदा दुश्चरितासक्त अशांत आणि असमाहित नाही जयाचे एकाग्र चित्त तया हा अप्राप्त ज्ञानिया श्रुती स्मृती प्रतिपादित करी जो विहित त्याग अविहित जयाचे नित्य समाहित चित्त आत्मा अंकित तयाचा दुश्चरिता पासाव जो विरत आचार्य गुरुपदी जो विनत फलाची इच्छा जयाची निवृत्त तयासीच प्राप्त हा आत्मा न होता विषयिक निष्काम न होता केवळ आत्मकाम न होता सकल वृत्ती विराम आत्मा रामदुर्गम पाहुनी जिज्ञासूच्या तपास वये आत्म्यास उपजेल कृपा तैच प्रकटी निजस्वरूपा गुरुविण सोपा नव्हेच तरी सत्स्वरूप प्राप्तर्थ्य साधके करावी श्रवण मननादिके अभेद भावानुसंधाननिके तरीच सुखे आत्मलाभ प्रपंचा अज्ञानमय सारा अज्ञानमूलक तयाचा पसारा ज्ञानाविण मोक्षास तारा नाही जरा हे समजा अनुमान आणि युक्ती प्रभाव हा तो शास्त्राचा अनुभव प्रपंचनाशीचा ज्ञानोद्भव असंभ्य अन्यथा
महात्मा हो का पापात्मा जीवात्मा तोच परमात्मा हे जाणून वर्तेल तो महात्मा अभेदात्मा तो एक ब्रह्मात्मैकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान झालिया एकदा आत्मज्ञान समस्त ज्ञान मावळे आत्मज्ञान होता पुरे अवगंतव्य मग काही नुरे करत लग वस्तुजात सारे साक्षात्कारे तयासी आत्मविज्ञानाचे फळ संसार निवृत्ती अविकळ परमानंद प्राप्ती तात्काळ तया सुकाळ मोक्षाचा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर महताहुनी महत्तर हा तो सर्व व्यापकता प्रकार बुद्धिगोचर करावया तो स्वय सूक्ष्मना महत तरतम भाव येते ते कल्पित तो अब्रह्म स्तंभपर्यंत परिपूरित चराचरी ते हे अनिर्वचनीय सत बुद्धीत वावया संकलित वाचेने करीती मर्यादित अमर्यादित जे स्वये केवळ बुद्धिवैभवाचे योगे करे वर्म हाती न लागे साधू सद्गुरु संत संगे सेवानुरागे तत्प्राप्ती ब्रह्मा ब्रह्मनिरूपण काय तोडे पोत्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा जो न घडे हाती न चढे कल्पांती नित्य नैमित्तिक कर्माभावी शुद्ध संस्कार युक्त जो मनी मन नाही तो वरी ब्रह्मानुभव पाही मुळीच काही नागवे ब्रह्म केवळ नित्य व्यतिरिक्त सर्व अनित्य दृश्य जात नाही सातत्य सत्य सत्य दिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळ आणि अनुभवशील सद्गुरु विरळ सा लाधाया ब्रह्मकाय वाटेवर पडले गिरी कंदक्री जे जे दडले यमनियमी जे अडकले घडले ध्यानधारणी त्यांनाही न होता गुरुकृपा येई ना जे ब्रह्मरूपा ते तुझ समया लोभ स्वरूपा आतळे बापा कैसेनी जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती न घडे कधीही कल्पांती गाठ निश्चिती बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयांचे चिंतन आणि प्रपंचाचे निधिध्यासन मग साक्षात्करण ही तैसेच मलविक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतःकरण निष्काम कर्मे मलनिर्मूलन विक्षेप क्षालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता मलविक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासुनी जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्यज्ञानानंतादी लक्षणी वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्म ज्याचा तोच जनी होती होता ज्ञानी विलसते तोडा अंधार तोडे चांदणे एकला पांतस्थ राणी चालणे विचकला स्थाणू तस्कर भयणे लपला तेणे ते तेच एकला मी जवळी पैसा तो तर टपला वाट पाड्या जैसा आता करावा विचार कैसा न ये भरवसा जीवाचा तोच दुरुनी दीप देता प्रकटता स्थाणूची यतात्मता विरली तयाची भीतीग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले व्यत्यय श्रोत्यांसी पुढील अध्यायी श्रेयार्थ्यासी श्रेय प्रकाशील निजरूप हेमाड साई पदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे जे चावळे परिसोत भोळे भाविकते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम षोडशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।